नमस्कार. चहा घेता घेता सहजच आपण किचन किचनमध्ये जमा झालेली किंवा करायची अशी सामग्री मिसळण्याचा डबा हे विषय आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये पूर्वी आपण मोहरी आणि हळद या दोन गोष्टींबद्दल विचार केला. आज आपण थोडंसं बोलू ते म्हणजे जिरं. तर जिरं हे आपल्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये किंवा वापरामध्ये कमीत कमी 6 ते 7,000 वर्ष आहे. त्यामुळे हे भारतीय आहे का इराणमधला आहे, हा विषय फार गहन आहे. कारण त्यावेळेला हे सगळं एकच मोठाच्या मोठा भूभाग होता आणि तिथनं एखादी गोष्ट प्राप्त होणं हे खूप कठीण नव्हतं आणि त्यामुळे जिऱ्याचे गुणधर्म पारखून रोजच्या जीवनामध्ये त्यांचा अंतर्भाव फार पूर्वीच झालेला आहे. जिऱ्याची शेती किंवा त्याचं उत्पन्न हे साधारण इराणपासनं भारतापर्यंत या मधल्या भूभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि तिथेच होतं. जिरं हे उष्ण असूनही त्याचा परिणाम जो आहे तो शीतल असल्यामुळे म्हणजे शीतल जरी म्हटला तरी सुद्धा दूध किंवा पाणी इतकं शीतल ते नाहीये किंवा ते उष्णच आहे. कारण हा मसाल्याचा पदार्थ आहे. चवीला तिखट कडू असा आहे आणि त्यामुळे हा उष्ण असूनही त्याचे परिणाम शरीरावर जे मिळतात ते शीतल मिळतात आणि त्यामुळे या जिऱ्याला महत्व आहे. म्हणजे एकीकडे मोहरी आपण उष्ण आणि सूज निर्माण करू शकेल इतकी उष्ण अशी आहे. तर जिरं त्या मानाने थंड आणि सूज कमी करण्यासाठी मदत करणारं, पचनाला मदत करणारं, रुची वाढवणारं, भूक वाढवणारं आणि त्याचबरोबर कृमिघन अशा स्वरूपाचं हे जिरं आहे. जिरं त्याच्यामध्ये श्वेतजिरक आणि कृष्णजिरक असे दोन प्रकार आहेत. त्यातलं कृष्णजिरक हे शहाजिरं म्हणून ओळखलं जातं आणि हे दोन्ही प्रकार हे अत्यंत उपयुक्त आणि आपल्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये असावेच अशा स्वरूपाचे ते आहेत. त्यामुळे जसं मोहरी हे द्रव्य फोडणीसाठी वापरलं जातं तसं जिरंही वापरलं जातं. आता काही लोक मोहरी आणि जिरं एकाच वेळेला फोडणीमध्ये वापरतात. पण बरीच घरं मी पाहतो, की मोहरी आणि जिरं ही वेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वापरलेली आपण पाहतो आणि ते माझ्या दृष्टीने चांगलं आहे. आणि तुम्हाला जर तुपाची फोडणी करायची असेल, तर तिथे मोहरी वापरण्यापेक्षा जिरं वापरण्याचा परिणाम चांगला आहे. आणि तो परिणाम जो आहे, तो कृमिकही आहे, त्याच्यामधनं स्नेहाचा उपयोगी होतो आणि तुपाचा असल्यामुळे त्याला शीतत्व येतं आणि वेगळ्या प्रकारे सात्विकताही येते. या स्वरूपाने विचार केला तर तुपाची जिऱ्याची फोडणी ही जी आहे, हे थोडं सात्विक, थोडं काय म्हणता येईल, थोडं सात्विक अशा स्वरूपाचं हे आहार द्रव्य होऊ शकतं. तर मोहरी, तिखट या गोष्टी थोड्याशा अधिक तीक्ष्ण अशा स्वरूपाच्या होतील. तर तुपाजिऱ्याची फोडणी ही त्या मानाने ही शीतल, थंड अशा स्वरूपाचं हे म्हणता येईल. त्यामुळे तुपाची जिऱ्याची जे कॉम्बिनेशन आहे ते अधिक चांगलं आहे. म्हणजे तुपाच्या आणि फोडणीच्या पेक्षा तुपाची आणि मोहरीची फोडणी हा विषय नाही बरोबर. त्यामुळे आपण ज्यावेळेला तुपाची फोडणी करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जिरं असावं आणि ज्यावेळेला तेलाची फोडणी असेल तेव्हा दोन्ही चालतं. पण दोन्ही एकत्र पण वापरतातच लोक. पण मोहरीची फोडणी ही अधिक महत्वाची आहे, असं मला सांगावसं वाटतं. तर
हे जिरं जे आहे हे उष्ण तर आहे, पण ज्यावेळेस तुम्ही धणे जिऱ्याचं पानक किंवा रात्री रात्री धणे जिरे भिजवून सकाळी जेव्हा पितो त्यावेळेला त्याच्यापासून शीतल गुणाची वृद्धी होते आणि त्यातून शीतल गुण मिळतात आणि शरीरामध्ये होणारा दाह, ऍसिडिटी किंवा मूत्रमार्गामध्ये होणारा दाह हा थांबतो. तापामध्येही त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे या प्रकारे जिरं हे फोडणीमध्ये वापरलं जात असून कृमिघन असूनही त्याचा अशा प्रकारे थंड उपयोग होताना आपण पाहतो. तसा मोहरी हे उष्ण असून कृमिघन असूनही ते अधिक तीक्ष्ण, अधिक अ, विस्फोटक अशा स्वरूपाचं हे मोहरीचे गुणधर्म आहेत. त्यामुळे मोहरी वापरताना आणि जिरं वापरताना ह्या त्यांच्या गुणधर्मांचा विचार करणं अतिशय जरुरी आहे आणि त्यातूनच आपल्या पदार्थांमध्ये गोडी वाढते आणि त्याचं आरोग्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे करता येतो. त्यामुळे जिरं वापरताना हा हे कसं वापरायचं हे आपल्याला आपल्या आधीच्या पिढीकडनं समजून घ्यायला पाहिजे आणि तसं जर केलं तर आपला जो स्वयंपाकघरातनं होणारा जो सहभाग आहे आरोग्याच्या सेवेमध्ये तो फार मोलाचा असेल यात तीळमात्रही शंका नाही. त्यामुळे जिरं समजून घ्यायला पाहिजे आणि तो वापरायला पाहिजे. जिरं आणि शहाजिरं हे समजून घेऊ तसं आपण वापरूया आणि असंच नवीन नवीन विषय आपण अभ्यासण्यासाठी माहिती होण्यासाठी हा चॅनल लाईक करा, शेअर करा, रेग्युलर व्हिजिट करा आणि सबस्क्राईबही करा. जय जय रघुवीर समर्थ.